शुभ सकाळ. तर आज मस्त सकाळी सकाळी पावट्याच्या शेंगा तोडणार आहे आता. तर खूप छान अशा शेंगा लागलेत आमच्या कंपाऊंडवरच्या वेलींना पावट्याच्या. तर आता त्या शेंगा तोडून ह्या सीझनमध्ये आम्ही अजून एकदा पण उकडला नाही पावटा. भाजी केली आहे पावट्याची, पण उकडून खूप आवडतात शेंगा सगळ्यांना. तर आता ते शेंगा उकडण्यासाठी तोडायच्या आहेत. तर अशा ताज्या ताज्या मस्त शेंगा तोडून घेतल्या. तर ज्यावेळेस आपण उकडणार असतो शेंगा, तर शेंगा तोडून झाल्यानंतर त्यातल्या किडक्या वगैरे शेंगा किंवा ज्या खराब शेंगा असतील त्या निवडून बाजूला काढून टाकायच्या आणि फक्त चांगल्या चांगल्या शेंगा अशा अखंड त्या घ्यायच्या. त्यामुळं मग आपण उकडलं तर त्यात काय अळी वगैरे निघत नाही. म्हणजे इतकी काळजी घ्यायची आपण उकडताना. किंवा तुम्ही बाजारातून आणले असतील तर त्या निवडून घ्यायच्या. त्यातल्या खराब शेंगा किडक्या वगैरे वाटत असतील तर त्या बाजूला काढून घ्यायच्या, नंतरच उकडायला टाकायच्या त्या. तर अशा मी चांगल्या चांगल्या शेंगा, तर कीड नाहीच आहे शक्यतो आमच्या शेंगांच्यावर अजून, कारण पाण्याने आम्ही हे प्रेशरच्या पाण्याने हे वेल वगैरे धुवून काढतो चांगले. तर त्यामुळे कीड वगैरे काही नाही आहे अजून तरी. तर आता अशा मस्त शेंगा तोडून घेतल्या ताज्या ताज्या. ते आपण स्वतः लावलेल्या झाडांचं भाज्या तोडताना खूपच छान वाटतं असं, आणि एकदम फ्रेश वाटतं. फ्रेश भाज्या पाहून आपणही फ्रेश होतो एकदम. तर आता ह्या शेंगा घेतल्या त्याच्या टोपलीत तोडून, आणि ह्या मस्त पाण्याने आता धुवून घ्यायच्या स्वच्छ. आता आधीच मी निवडून घेतलेत आणि चांगल्या शेंगा ह्या स्वच्छ धुवून घेतलेत. तर तुम्ही कुकरमध्ये पण उकडू शकता, पण माझ्याकडे असं मातीची मडकी आहेत, त्या मडक्यात मी चुलीवर उकडणार आहे. तर तुम्हाला म्हणजे उकडायचे असतील कधी तर तुम्ही कुकरमध्ये आणि गॅसवर करू शकता. पण आता हे माझ्याकडे चूल पण आहे आणि मातीचं मडकं पण आहे. तर चुलीवरची आणि मातीतल्या मडक्यातली चव तर खूप छान लागते. त्यामुळं आता चूल पेटवली मी. त्यानंतर आता एक हे मातीचं मडकं आहे, तर ते मडकं घेतले, मातीचं मडकं. त्यात आता शेंगा घालून घ्यायच्या ह्या सगळ्या. आता त्यात खडे मीठ घालायचं आणि पाणी घालायचं त्यात. तर आता मडकं मी ठेवलं चुलीवर आणि छान असा जाळ लावला आहे. पाणी थोडं कमी वाटतंय मला, तर मी पाणी घातलं अजून जरासं, आणि मस्त अशा जाळावर अशा शेंगा छान शिजवून घेतल्या या. तर अशा चुलीवरचं कुठलाही पदार्थ छान लागतो. आणि असे हे जे गावरान पदार्थ आपण बनवतो त्यांची चव तर एकदम अप्रतिम असते चुलीवरची. ते आमच्या पोर्चमधलंच आमचं चूलघर आहे. असं वेगळं काय करायचं असेल तर आम्ही चुलीवरच बनवतो. थालीपीठ, नॉनव्हेज किंवा असं शेंगा उकडणं, कणस उकडणं, हे सगळे अशा गावाकडच्या खास ज्या रेसिपी असतात, बेसन भाकरी वगैरे, थालीपीठ म्हणा, वडी, भाकरी, हे आम्ही सगळं चुलीवरच बनवतो. तर आता अशा शेंगा पण उकडायला ठेवलेत चुलीवर मस्त. तर हा आनंद आपल्याला गावाकडेच घेता येतो. सगळे वेगवेगळे जे ताजे पदार्थ असतात शेतातली, उकडलेली कणस, उकडलेल्या शेंगा, याची तर मेजवानीच असते थंडीत. तर आणि खूप हेल्दी पण असतं हे ताजा असा भाज्या उकडून वगैरे खाल्ला पण तर. तर आता हे शेंगा छान उकडलेत
आता ते टोपलीतच मी आता त्यांना गाळून घेते. पाणी त्यातलं बाजूला काढायचं आहे. आता कशा शिजलीत का काय ते चेक करते मी. ते खूप पावट्याचा असा छान वास येतो, असा उकडलं की मस्त. तर मी खाऊन पाहिल्या शेंगा, तर एक खूपच मस्त अशी चव आलेली आहे. मीठ पण छान लागलं आहे त्याला. तर आता आम्ही सगळे आता ह्या शेंगा खाणार आहोत. ही खास गावाकडची मेजवानी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.